मला असं वाटतं की एका छताखाली सगळंच मिळणार अशा पद्धतीचा हा प्रकल्प पुण्यामध्ये खूप लोकांना ग्राहकांना तो आकर्षित करेल याबद्दल मला विश्वास वाटतो। पुण्यामध्ये इतका मोठा कमर्शियल आणि अशा पद्धतीचा प्रकल्प आज मला असं वाटतं की उभं राहताना निश्चितपणे एक लँडमार्क म्हणून कोथरूडचं ते ओळखलं जाईल, पुण्याचं लँडमार्क म्हणून ओळखलं नाही असा विश्वास आहे। एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का, तर स्वच्छ व्यवसाय केला। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनी विक्री प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा खासदार मुरलीधर मोहोळ यांना डिवचलं आहे। रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी एक ट्विट केलं। या ट्विटमध्ये मुरलीधर मोहोळ यांचं व्यंगचित्र असून त्यावर पुण्यातील जागा गिळणारा जग्या मोहोळ असा मजकूर लिहिण्यात आला होता। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेना शिंदे नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चांगलंच राजकारण तापलं आहे। या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरणही दिलं, मात्र त्यानंतरही रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणाबाबत आणखी सवाल उपस्थित केले। रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर पुन्हा एक पोस्ट शेअर करत मुरलीधर मोहोळ यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे। माझे मित्र विशाल गोखले यांच्या एक अत्यंत भव्य अशा या व्यावसायिक प्रकल्प जो आहे कोथरूडमधला जीव्हीबी आपल्या सिटी प्राईजच्या समोर आपण पाहतो 21 मजली ही मोठी कमर्शियल इमारत इथं उभी राहते की सुंदर लॉबी, मला असं वाटतं की प्रत्येक मजल्यावरती ती लॉबी असेल। या ठिकाणी कॅफेटेरिया आहेत, या ठिकाणी मोठी मोठी शोरूम्स, मोठे मोठे ब्रँडचे शोरूम्स होत आहेत, रूफटॉपला मोठं या ठिकाणी हॉटेल तयार होतं आहे। मला असं वाटतं की एका छताखाली सगळंच मिळणार अशा पद्धतीचा हा प्रकल्प पुण्यामध्ये खूप लोकांना ग्राहकांना तो आकर्षित करेल याबद्दल मला विश्वास वाटतो। परंतु विशेषतः या जीव्हीबी प्रोजेक्टचं मी सांगेल की पुण्यामध्ये इतका मोठा कमर्शियल आणि अशा पद्धतीचा प्रकल्प आज मला असं वाटतं की उभं राहताना निश्चितपणे एक लँडमार्क म्हणून कोथरूडचं ते ओळखलं जाईल, पुण्याचं लँडमार्क म्हणून ओळखलं नाही असा विश्वास मला वाटतो। कंपनी गोखलेंची कमी आणि मोहोळांची जास्त वाटत असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे। तसंच मोहोळ पुणेकरांना खुशाल वेड्यात काढत असल्याचा निशाणाही धंगेकर यांनी साधला आहे। पार्टनर म्हणून मी बांधकाम व्यवसायात काम केलं। एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का, तर स्वच्छ व्यवसाय केला। तो कागदावर दाखवतो, तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवतो। मला काही लपवायची आवश्यकता वाटत नाही। आता राहिला गोखलेंचा माझा विषय। गोखलेंबरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या 2 LLP होत्या, भागीदारीच्या फर्म होत्या, ती एक होती गोखले इस्टेट LLP, दुसरी होती गोखले फ्युचर LLP। आता या संपूर्ण प्रकरणानंतर मोहोळ काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष लागून आहे।